नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आषाढ महिना, पंढरपूर वारी आणि गुळाची गोडदशमी यांचं नातंच एक अतूट आहे. असा हा आपला पारंपरिक पदार्थ आज आपण कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी हा 1 वाटी गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकायला हे 1 वाटी रूम टेम्परेचरचं नॉर्मल दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकूया हे चिमटभर मीठ, हे 2 चमचे तूप. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलची पूड किंवा सुंठ पावडर दोन्हीपैकी काही टाकू शकताय. आता आपण हे टाकणार आहे साधारण 1-1.5 चमचा वेलची पावडर आणि हा गूळ ह्या दुधामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत आपण हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. बघा आता हा गूळ आपण पूर्ण विरघळून घेतलेला आहे. ह्या गोड दुधामध्ये गरजेप्रमाणे थोडी थोडी कणिक टाकत हातानंच आपण हा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. ह्या एवढ्या गोड दुधामध्ये साधारण आपल्याला 2.25-3 वाट्या कणिक लागलेली आहे. बघा आता छान असा हा गोळा मळून झाल्यानंतर अजून थोडं त्याला तूप लावून आपण 10 मिनिटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे. बघा आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे. ह्याच्यात आपण गोळे करून घेऊया. पण हे चपातीच्या गोळ्याप्रमाणे गोळे करून घेतलेले आहेत. बघा आता असे हे आपले 10 गोळे झालेले आहेत. हे आता आपण लाटून घेऊया. नेहमीची आपण चपाती लाटतो तशी जरी लाटले तरी चालेल. पहिल्यांदा अशी चपातीच्या पारीप्रमाणे पारी करून घ्या आणि नंतर त्याला मध्ये असं तूप लावून घेऊया. आणि हे घडे घालून आपण चपातीसारखं लाटायचं आहे. आता थोडंसं लाटून झालं की आपण ह्या चपातीवर थोडी खसखस लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला असे पसरून आपण हे खसखस लावून घेऊया. आता ह्याच्यावर असं लाटणं फिरवून घ्या म्हणजे ती खसखस आपली पडत नाही आहे. आता ह्या दुसऱ्या बाजूत पण अशीच मी खसखस लावून घेते. ही आपण चांगली आता लाटून घेऊया. बघा आता चपातीपेक्षा थोड्याशा जाडाशा ह्या दशम्या लाटून घेतल्यानंतर ह्या आता आपण भाजून घेऊया. बघा आता तवा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण ही मिडियमच ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवर ह्या आता दशम्या आपण अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा मी तव्याला तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर टाकून आता ह्या चांगल्या भाजून घेऊया. बघा आता एक बाजू अशी चांगली भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया. अजून ह्याला वरण असं तूप लावून अशा दोन्ही बाजू आपण चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. बघा आता ही चांगली अशी खरपूस भाजल्यानंतर अशा मी सगळ्या ह्या दशम्या भाजून घेते. बघा मैत्रिणींनो, अशा आपल्या ह्या दशम्या तयार झालेल्या आहेत. मुलांना मधल्या वेळेत डब्यात द्यायला उपयोगी, प्रवासात न्यायला, आठवडाभर आरामात टिकणाऱ्या अशा ह्या दशम्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. दशमीची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. अशाच वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो. नेहमीप्रमाणेच घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.